नमस्कार. 2025ची आज पहिली सुरुवात. नवीन स्वप्न, नवीन विचार, नवीन ओळख आणि नवीन होप्स घेऊन ही पहिली सकाळ झाली आहे वर्षाची. मस्त माझ्या आरूला मिठी मारून आणि माझ्या निकूला गुड मॉर्निंग बोलून उठली. ती झोपलेली खरं म्हणजे, आम्हाला बघून तीही उठली. मी मोठ्या माणसांच्या खरं तर पाया नाही पडत, कारण की जर त्यांना आशीर्वाद द्यायचा असेल तर ते पाया न पडताच देतील, एवढा तर त्यांच्याकडे मोठेपणा असलाच पाहिजे. पण माझे जे खंबीर हात आणि खंबीर पाय आहेत, ज्यांच्यामुळे मी आहे, त्यांच्या तर नक्कीच पाया पडते. म्हणून कराग्रे वसुदेव लक्ष्मी हे बोलून मी माझ्या सकाळची सुरुवात केलेली आहे. बघूया मग आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात आणि नवीन सकाळ माझी कशी जाते ते. लेट्स गो. मला सवय आहे सकाळी उठल्यानंतर ना खिडकीत जाऊन बसायची. मला खूप आवडतं, खूप आवडतं घरात असं उबदार वातावरणात बसून बाहेरचं बघायला. बाहेरचं जग ना घरात बसल्यानंतर जे वाटतं ना ते खरं म्हणजे बाहेर पडल्यानंतर नसतं. मग लक्षात आलं, अरे आज नवीन सुरुवात आहे तर आपण देवाच्या पाया पडले पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी आपल्याला या पृथ्वी तलावर पाठवलं आणि यार इतकं सुंदर आयुष्य दिलं यार देवाने. खरं तर मी नास्तिक आहे. नास्तिक म्हणजे कशी माहिती आहे का? नास्तिक म्हणजे हात मी देवासमोर जोडते, मी देवाला मानते, पण त्याच्याकडे हात पसरत नाही. का? कारण की त्याने आपल्याला जन्म दिला आणि मृत्यू दिलाय. मध्ये आपल्याला कसं जगायचं आहे त्यासाठी त्याने आपले 2 हात आणि 2 पाय दिलेत. मग जर सगळंच तो करणार, मग आपलं अस्तित्व काय आहे? म्हणून मी नास्तिक ह्या प्रकारे आहे की मी त्याच्यासमोर हात पसरत नाही. देव आहे की नाही हा विषयच नाही आहे आणि ना मला त्याच्यावर चर्चा करायची आहे ना मला विचार करायचा आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे की माझ्या अवतीभोवती एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. बघा ना, मंदिरात गेल्यावर किंवा देवघरात पण आपण अगरबत्ती किंवा दिवा लावला तर किती सुंदर वाटतं, किती पॉझिटिव्ह वाटतं. मग अशा पॉझिटिव्ह एनर्जीच्या पाय पडायला काय हरकत आहे, ज्याच्याने आपल्याला एनर्जी मिळते, बरोबर की नाही? आणि अशी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चालली आहे मी माझ्या दिवसाची सुरुवात करायला. लेट्स स्टार्ट. ही माझी निकू. खरं तर हिचं नाव आहे निकी, पण हिला निकू, बाबू, पिल्लू, माकड, डुक्कर, कुत्री अशी वेगवेगळी नावं देऊन ठेवली आहेत आम्ही. कापशासारखी सॉफ्ट आहे आणि सशासारखी भित्री आहे, पण बाहेर गेल्यावर इतकी डेअरिंगबाज कशी होते ना काही माहिती नाही आहे. आणि बाहेर गेल्यावर आम्हाला विसरूनच जाते की आम्ही तिचे पेरेंट्स आहोत. मनाला हवं तिथे जाते, मनाला हवं तशा उड्या मारते आणि रस्त्यावरच्या कुत्र्यांसोबत खेळते, माहिती आहे. आणि तिचा चेहरा बघूनच कळत असेल की ती आता काहीतरी गोंधळ घालणार आहे. पण खूप आवडतं मला तिच्यासोबत फिरायला. फिरून झाल्यावर केस विंचरावे लागतात. केस गळतात ना, केस विंचरल्यानंतर जरा केस कमी गळतात, म्हणून आमच्या घरातली राणी आहे बरं का. नवीन वर्षाची सुरुवात आम्ही काहीतरी गोड करावं म्हणून आम्ही पुरणपोळ्या केलेल्या, कटाची आमटी केलेली आणि त्याच्यासोबत मोदक केलेले होते. माझी मम्मा इतकं छान पुरणपोळ्या बनवते आणि इतके छान मोदक बनवते, बापरे बाप. म्हणजे मी विचार केलेला नवीन वर्षात आहे ना मी गोड नाही खाणार, थोडं कमी करेन, पण हे एवढं बघून माझ्याने कंट्रोलच नाही झालं. आणि त्याच्यावर तूप, आहा, तुपाचा स्मेल आला की असं वाटतं यार तूप नुसतं खावं. असं म्हणतात तूप खाल्ल्यावर रूप येतं, पण मला तर अजून आलेलं नाही आहे. पण मी काही हार मानलेली नाही आहे, मी रोज तूप खाते. आणि सुंदरता मला माहीत नाही कधी येईल, फेअर अँड लवली लावल्याशिवाय येणार नाही मला असं वाटतंय. बघू. माझ्या आईला पण हवं होतं, मग तिला पण दिलं. ती मला बोलत होती की थोडंसंच दे, कमी कर. नवीन वर्षात तिला पण डायटिंग करायची. मी बोली पहिल्या दिवशी डायटिंग वगैरे नाही करायची, वर्ष पडले डाएट करायला, ठीक आहे. पण मला एक कळत नाही, पुरणपोळीसोबत कटाची आमटी करतात, त्याला कट का बोलत असतील? म्हणजे कट रचल्यानंतर ही आमटी दिलेली असं काही सीन आहे का? त्याला म्हणतात कटाची तरी वगैरे तसं आहे, पण कधी मी तरी तरी बघितलेली नाही आहे. पण लागते टेस्टी म्हणा, बॅलन्स होतो गोड आणि तिखटचं. पण कटाची आमटी का? आय थिंक मला असं वाटतंय की कोणीतरी कट केलेला असेल आणि तेव्हा ती आमटी दिली असेल. मोदक दिला मी माझ्या आईला, पण तिचं असं झालेलं की मला एकच दे. मग मी तिला दिला, ती मला बोलते छोटा दे, मग मी तिला मोठा दिला. मग आमच्या खूप डिस्कशन नंतर फायनली अजून एक मोदक आम्ही चॉईस केला आणि तिला मी पाठवलं की बाबा तू खा, मी पण पटापट गरम करते माझी पुरणपोळी तुपाची आणि मग येते तुमच्यासोबत खायला. इतकं भारी होतं ना यार, वाव. रेसिपी तुम्हाला मी लवकरच शेअर करेन पुरणपोळीची. आणि ही आम्ही आदल्या रात्री करून ठेवलेली, कारण की आम्हाला आहे ना मूव्ही बघायला जायचं होतं. मग मॉर्निंगला थोडंसं गरम केला, पटापट तूप लावून. कच्च्या पक्क्या गरम भाजलेल्या होत्या काल रात्री आम्ही, आणि मग आज घेतल्या. आणि मग त्याच्यानंतर थोडीशी कटाची आमटी घेतली, न कट रचता. आणि मग तो मोदक घेतले, त्याच्यावर मी असं साजूक तूप टाकलेलं. इतकं टेस्टी, म्हणजे इतकं हेवी फूड, इतकं गोड सकाळी खाल्लंय ना, काय सांगू. रे देवा. मी तयार झाली पटापट. आम्हाला जायचं होतं मूवीला. काय घालू विचार करत होती. मग हा माझा कॉर्ड सेट होता, हा घातला. ही बॅग मला ना सिक्रेट सांटामध्ये मिळाली आणि खूप मस्त आहे. मला पहिल्यांदा असं चांगलं गिफ्ट सिक्रेट सांटामध्ये मिळालं. आणि मग मी तयार झाली
माझ्याकडून माझा कॅमेराच एकतर व्यवस्थित बसत नव्हता जेणेकरून मी दिसेन, आणि मी स्वतःला खूप हिरोईन समजत होती त्या दिवशी. माझ्या मम्माला बोलली ये, एका आवाजात येईल ती आई कसली, शक्यच नाही आहे. एकदा दोनदा आवाज दिल्यानंतरच ती यायला पाहिजे. आली आणि मला बोलते अरे मी माझी ओढणी विसरली. ठीक आहे ना, ती इतकी सुंदर दिसते, तिला ओढणीची काय गरज, आणि बोलते अपूर्ण दिसतोय ड्रेस. मग परत ती जाणार, परत ती येणार, मग परत मी व्हिडिओ बनवणार, किती वेळा. मग आम्ही PVRला मूव्ही बघायला गेलेलो. आम्ही खूप जण होतो, मी सोबत आजीला पण नेलेलं. माझी आजी खूप खुश होती. आम्ही ना कोणता मूव्ही बघायला गेलेलो बरं, हां बोंबिलवाडी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. खूप मस्त मूव्ही आहे, कॉमेडी आहे, लहान मुलांना खूप आवडेल अशी मूव्ही आहे, आणि मोठ्यांना पण. आणि त्याच्यात असे काही सीन नसल्यामुळे लहान मुलं एन्जॉय करतात. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो प्ले एरियामध्ये. इतकी मज्जा येत होती, मी तर खूप एक्सायटेड होती. लहान मुलांपेक्षा मी जास्त एक्सायटेड होती. ही 3D कार आहे, ह्याच्यामध्ये ना एक थीम असते, त्याच्यामध्ये ना आपण डोळ्याला चष्मा लावल्यानंतर आहे ना आपल्याला मारायचं असतं समोर जे एनिमीज येतात त्यांना. आणि असं वाटतं की आपण खरोखर त्या रोलर कोस्टरमध्ये बसलो आहे आणि खरोखर आपण एनिमीजना मारतो. एकदम रिअल वाटतं. माझ्या नाचत होती अक्षरशः. खेळून झाल्यावर खूप भूक लागली. मग आम्ही बर्गर, पिझ्झा, चीज वडापाव असं सगळं मागवलं. खूप मज्जा आली. नवीन वर्षाची सुरुवात इतक्या छान पद्धतीने होईल असा विचार केला नव्हता. तुम्ही नवीन वर्षात काय केलं, तुमचं रिझॉल्युशन काय होतं हे मला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय.